मित्रांनो अरे पाणी भरायला लागलं ना भाई आमचा हाल बघ अख्खा ट्रेन मध्ये पाणी आता झोपाचा कुठं नो प्रमोद आणि विनय नंतर येणार होते ते आले देखील. जय शिवराय मित्रांनो. पाऊस होता या ना आम्ही भिजलो आता त्यांचं नशीब लय चांगलं आहे. तल्यात मल्यात तर आता जय शिवराय मित्रांनो. तर आम्ही निघालोय रायगडला राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त. तर बघू शकाल जयेश आणि 2 जण पुरे आहेत, बाकी जण नंतर येणार आहेत. तर भाई तर आम्ही काय घेतले मिनी सिगडी. तर यांना सांगितलं मासेच घेतले पेटवायला. तर एकामेकावर ढकलताना मासे ज्याला घेतले का यांनाच माहिती नाही. काही घेतली का ना मासेच कुठे जाकर आता काय खोटं जाऊन एकामेकावर ढकले होतं घेतलं पाकरावा कधी रस्त्यात ॲप लावले तरी इकडून तिकडून फिरवतो निसता कारण नाही आता आपल्याला मोबाईल मला काही समोर दिसत ना टोकायची ना कोणारी चालले आता मी पेट्रोल टाकाला. तर आमची गाडी तर फुल आमची गाडी फुल आहे. त्याच्या गाडी पाहिजे भाई थांब रे थांब तिकडे जा कुठे जाऊ आम्हाला टाका आमची गाडी फुल. रस्ता माहिती आहे का रस्ता अरे भाई म्हणा तुम्ही डबल घरा चालवला का इकडं तिकडून गोल गोल फिरवतो म्हणाला घरा जायचा डबल आपण मला तिकडून नेला मारायन सापड मॅपच्या आपला बोलशील काही बोलू शकतो आग लागेल लांब राहून दे. तुमची फुलं कर भाई आमची फुलं भाई आमचा नाद न करू जे फुलं ना हा हे बघ उधार पैसे कोणचं उधार पाहिजे घेतलं तर फुल पैसा बॅग बघ पाकिट भरले ए बॅगेमध्ये पाकिट भरले बोलतो. फुल गेली गाडी आता डबल टाकायची गरज नाही आता नाही गरज टाकायची एकदा फुल झाली 10 दिवस टाकू नाही परत ब 10 दिवस करत बात करत बडी बडी बात मत कर. हवा भरा आल्या ते पण तिथं हवा भरायचा फ्री आहे ना बघून भरता हो नाही ती पण नसती भरली ना रे जागऱ्या गाडीनं हवा भरा फ्री मग भरता नाही ती पण नसती भरली. हुशारच रे दुकानात चोरून आणला ते चोरून दुकानाचा दरवाजा लागलेला ना चोरून आई चोरून आणण्या मजा ना ती काही नाही मजा नाही ती हवा भरून तर झाली आता तरी शरीर होती बघा आम्ही भरली हवा ना हवाच नसती भरली कारण की पैसे नव्हते आमच्यावर. मित्रांनो तर आता आम्ही थांबलो नाश्ता करायला. तर सागर जयेश आता आम्ही मागवले ही मिसल कुठे मिसल ही मिसल मिसल मागवले आम्ही. आता रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी बघू शकाल तुम्ही रायगडचं वातावरण काय चांगलं आहे भाई बघा सारखं नजारा बघा. पाऊस पडलं तर आणखीनच भारी वातावरण आहे भाई. वातावरण बघा आता ढग खाली उतारले. जर आता आपण पोचलोय रायगडच्या पायथ्याशी नक्कीच आपण दुसऱ्या वाटेने चाललो आता. दुसरी वाट आता म्हणजे दुसऱ्या वाटेने चालू कारण की गाडी इकडे लावली ना मग दुसऱ्या वाटेने चाललंय. भरपूर गाड्या लागल्या गाड्या लावायला जागा नव्हती. बघू शकाल आपल्या टी शर्टचे बघा पॅटर्न बघा टी शर्टचा आपल्या टी शर्टचा पॅटर्न बघा काय ग भाई नात केले की नाही भाई पोराई आज यांनी मला झोपून पण दिला नाही. घोरी याला 2-3 बार मी सांगला भाई मुकाच काही घोरतय तरी कोटरा चापतो बोलतो मी कवा सांगला त्याला समजेल. ह्यो आमचा जयेश ह्यो दत्त्या म्हणजे त्या बापाचा ना दत्त्या कारण दत्त्या का बोलतो माहिती काय हे 2 जयेश आहेत मग त्याने दोघांना आवाज दिला ना म्हणजे दोघे एके आली बघतात बघून एकाला त्याचं नाव जयेश माझं नाव जय मग मी त्याला पण जया बोलतो तुला जयाच बोलतो माझं त्याला जया होतं बघल दत्त्या होतं तू बघ ठीक आहे ना बरोबर आहे ना जागऱ्या म्हणून मला कुठं नेत नाही भंक सकाळच्या मारली ठीक आहे चालेल
मित्रांनो आज एकदम भारी वातावरण आहे. पाऊस नाही, वातावरण समजून घे रे थोडा. अरे त्याच्या भारी वारं माझा आज. नाही मस्त वातावरण आज. पाणी नाही काही नाही. एक नंबर मस्त. खाली 2 दिवस पाणी नको पडू. राज्याभिषेक एक नंबर होऊन दे जरा. टेन्शन एक नंबर टाटा माटान दिला पाहिजे. होलच रे. होणारच आहे तर आम्हाला माहिती. पाणी का पडलं माहिती आहे का? गडावर पाणी नव्हतं म्हणून पाणी पडले. बरोबर विषय तोच होता. पण आज पण नाही पडणार पाणी, उद्या पण नाही पडणार, परवाची नाही गॅरंटी देऊ शकता. निघा टायमा उपार किती पडतो. ताव परवलेच. गुलाला माकलीला अंग धुवायला येलच नव्हतं. हा ना. बघा कसा रस्ता आहे एक नंबर. जय तर काय एकच ना आपला. जागा नाही ना बघून झाली. हे बाई यो चुन्याचा गाणं आहे का? म्हणजे पहिल्याच्या काळात तटबंदी बनवला. तटबंदी बनवासाठी वापर चुना बनवायचा त्या. हा गोल मिक्स करून मग तेव्हा तटबंदी मजबूत राहायची. तुम्हाला तटबंदी दाखवते बघा. हे बघा तटबंदी. बैल दुपाची इथं म्हणजे त्याला गोल फिरायचा. बैल दुपाची असं गोल फिरायचं. मग तो गोल येतो, गोल चुना मिक्स व्हायचा. तर अशी असं तेव्हा असं करायचं म्हणजे. हे बघा ताई आम्हाला तेवढा माहिती तेवढा सांगायचा प्रयत्न करू आम्ही. ठीक आहे चला. कुठलाही सायन्सचा लॉ आहे ना, तुम्हाला पाठी ॲक्सेलरेशन लागतं आणि देन यू हॅव टू हिट. हां, ते ॲक्सेलरेशन इथे नाही मिळणार. हत्ती जरी आला तर तो धडक देऊ शकत नाही. तरी धडक दिली तरी काय असणार आहे, त्या दरवाजावरती अंकुशीदार खिळे असणार आहेत. ते त्याच्या गंडस्थळावरती लागणार तो मारणार. अशा वेगवेगळ्या तऱ्हेने या किल्ल्याची बेबुदी करणं हे प्रत्येक शिवकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतं. देवगिरी नावाचा किल्ला तुम्हाला माहिती आहे रायगडाचा नाणी दरवाजा. थोडीशी तटबंदी पडले पण बघा तसंच आहे. शॉर्टकट रस्ता काढले बघा. मित्रांनो, तुम्ही जर रायगडला येत असाल तर अशा रस्त्याने जाऊ नका. तुम्हाला ऑलरेडी रस्ता दिलेला आहे, तर तुम्ही इकडून काय जाता. त्याच्यामुळं काय होतं, रस्ता खस्ता असते आणि मग दरड कोसळते. ते अशामुळे हे रस्ते अवॉइड करा आणि या रस्त्याशी जा. पायरी मार्ग दिले ना आपल्याला, त्या पायरी मार्गावरली चाला ना, इकडून जायची काय गरज आहे. बघा आता इथून कोण पडला बिडला आणि ते पाऊस पडले, कोण पडला बिडला तर एवढा भारी पायरी वाट आहे. तर पायरीवरून जायला पाहिजे ना. तर नित्तच काय नाही, येतील ना कुठून जातील. 5 पायऱ्या का फक्त, 5 पायऱ्यांचा फरक काय वाहणार शॉर्टकट वापरून. त्यामध्ये काय होतं आहे जाचा पायऱ्यांनी. वातावरण बघा भाई रायगडवरती. भाई यो बोलतं तुमच्यापेक्षा पुरं चालताव. अरे खांदा एक बॅग नाही पुरं चालायची पाता करतं तरी दमले. कसं पापू बापू करतं. भाई आमचा सागर डायरेक्ट आज किल्ल्यावर नाही तर थेट शर्तीन आले तो. हा तेच रायगडला आले. बघा टक मोठं पुढे आलं. हा तो हे बघ यो टक मोठं. इथून निघत मला शॉर्टकट काढलेला. काय करावं शॉर्टकट काढले गाडी इथूनच यायचं ना पायरी वाट. काय होणार शॉर्टकट कारण. पहिली बार आल्यास रायगडला तर कसं वाटतं तुला? मस्त वाटतं. तरी मस्त तरी कसं वाटतं म्हणजे पुढं आल्यासारखं वाटतं. स्वर्ग सुख का हे बघा. जास्त किती म्हणजे बॅग चालवले. आपली हाईट 1.5 फूट ना बॅग त्यातल्या. सागर काय बोलू शकतोस तू? आता वरती गेल्याच बोललो मी, तसं काही बोलणार नाही. ठीक आहे चालेल. चल मग वरती यायला नक्कीच सांग आम्हाला, थोडासा गाईड कर. आता असं आले वरती गाव पोचतो. काय भूक लागली झोपले. महाराजांच्या भेटीची आवड का, दर्शनाची आवड लागली बघा. तर तिथे आवड म्हणा पण लागले. पण सकाळी काय झालं मलाच माहिती नाही. सकाळी काय झालं मलाच माहिती. तो आज आम्हाला रायगडला यायचं होता तर बोलतो मला झोपच लागली नाही. बोलतो रात्री 2 वाजता झोपले. बोलतो 5-5 मिनिटाला उठत की चिंबळीतनं पाणी पिऊन येत. हाय एवढी ओढ लागलेली. रात्री 2ला झोपले. आता व्हायचं डोले बघा. सगळं डोले कर बघा. डोले कसं काली झाल्यात.
मस्त दर्शन घेऊन मस्त झोपू. हा ते तर झोपूच, कारण की आपल्याला रातचे पण जागायचं भाई. तर मेन रेचेच कार्यक्रम होणार आहे. मगून आता पहिले जा वरती चांगली जागा असू, टेन बिन लावा आणि थोडंसं काय असलं ते भूक लागली ते जेवू, ते तसंच झोपू. नंतर मग आपले पण 4 जण मग आहेत, 4 का 5 जण मग आहेत, ते पण येतील लवऱ्यात. तुम्हाला आले दाखवते ते पण. अरे आज अर्धान्न चरलं ना बायची जिरली. बाई बोलतो उलटीसारखं होते, उलटीसारखं होतं शेती का बोल मा. अगर का बोलू जायचं ना 500 का बरोबर निघली धावता चला ना बोलते इथं येले ना गाडी पंक्चर याची. उलटी सारखं होतं, शेती पण करून देतो पटक्यान. पाणी नको घ्यावं. अरे पब्लिक थकून इथं बसले, जो घेतात पब्लिक. बघू हे बघ मित्रांनो, टकमक टॉक आहे का? टकमक टोक. हा टकमक टॉक आहे, म्हणजे त्या सागरसारखं कोणाचा पितोरी करेल ना त्यांनी टाकून द्या आधी बनवलीला. ए भाई मी का पितोरी गेली. अरे केल्याच तर डायरेक्ट मी तुला ना मी आहे वरती. नाही नको तर नाही नको नको नको. मित्रांनो टकमक टॉक आहे का, म्हणजे महाराजांच्या काळात कोण पितोरी करेल ना त्याला म्हणजे असं टकमक टोकरून टाकून हा गद्दारी आधीच रे पितोरी गद्दारी करेल त्याला टकमक टोकरून टाकून द्यायचं पोत्यात घालून. का पब्लिक किती आहे तर दिसत नाही, धुक्या मुलं भरपूर पब्लिक चालते. धुका आहे ना मगून त्याच्यामुळे दिसत नाही. तर सागरनी तर कौशन धरून ठीक आहे ना लावली. आता मी कधी चुकी गेले मला काही समज नाही की का चुकी गेलं रे मी. येणार नव्हता ना या ज्याला जोर नव्हता मागून, याला जोर नव्हता मागून आलो. भाई तुमचा ब्लॉगर घरात थांबले, तुम्ही कसं याल? खरा शिवभक्त तोच जो घर स्वच्छ ठेवतो. 100% भावांनो. नाही ताई खरं तेच भाई. मग सांगतोय गडावर आल्यावर कचरा करू नका भाई. आपला कचरा आपण घरी घेऊन जा, कारण की गड स्वच्छ करणं हेच आपल्या. तर पाणी नाही भरला इकडं, धबधबून चालू झालं. आपल्या इकडं पाणी भरायचं कमी अजून. असो बघा एका रांगत सगळं चालल्यात शिवभक्त. मर्दानी केलवाली पोरा चालल्या सगळे पुरं किती छोटे दारकारी आल्यात का मित्रांनो. पब्लिक बघा, जी पब्लिक आहे तरी भरपूर पब्लिक आहे, तरी भरपूर वरती आहे पण ती धुक्यामुळे दिसून नाही येत. बघा लहान मुलं घोषणा देतात. मर्दानी सगळी लहान मुलं मर्दानी केलवाले आहेत. आता नंतर तिथे घोषणा दे. महादेव जय शिवाजी, जय शिवाजी महादेव. मुलगा आहे ना, त्याच्या पाठीवर किती मोठी बॅग आहे बघा. त्यालाच बोलतो मर्दानी खेळ, मर्दानी गाडी. हो हे बाबू काय आहे उद्या? हा काय उद्या? तू गडावर कशासाठी आले? हे बाबू बोल ना, तुला शिकवलं बाबू पालाला त्याला गेलो इसराला, त्याने माझ्या तो बरोबर तुकून पालाला जाऊन द्या. काय सांग पण नाही, तो बोलू पण नाही. लास्ट महादेव. मित्रांनो आता पोहोचलाय महादरवाजात. जय शिवाजी, गोमुखी महादरवाजा. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय. एक नंबर टॉपर. तसा महादरवाजांशी वरती आलो, एक नंबर तोप लावली, मस्त बनायला घातली. आता इथून वरती जाऊ. यांची तर जिरले
नाही माझी नाही जिरली भाई, मी ओके. त्याची माझी पण नाही जिरली आता. एक नंबर जिरले आता जिरली नाही भाई, निघत उलटा करायची तयारी त्याची. जिरली नाही करते, निघत गाबुली ढकली असती बाहेर. असा धुका आले मस्त. हर्षदचा दाखवतो घरी गेल्यावर ट्रॅकला. हा मग घरी गेला ठीक आहे ना भाई. बस त्याला काही नाही आला आता, तुलाच झाली. महाराजांच्या काळातले तोफ, एक तोफ आहे, एक तोफ महाराजांतल्या काळातले तोफ. जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादरवाजाला तोरण महाराजाच्या. काय नशिबान असेल आम्ही, आम्हाला महादरवाजाचा तोरण लावतात त्याचं दर्शन भेटला. नशिबाने स्वप्न कोणच्या पण नशिबान सुख नाही आहे. त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्याला यायला लागतं रायगडी. इच्छा लागते, इच्छा. त्यासाठी इच्छा लागतं. माझी तर सकाळी इच्छा नव्हती, पण इच्छा झाली, पण काही इच्छा होती. बाकी दर्शन देखील झालं. जी बघा किती वयाचे आहेत तरी रायगड चढतात. नाही तर आत्ताची जेवण पोरा नाही ना बाई, माझी कंबर दुखतं, पाय दुखतं. मावशी कसं वाटतं तुम्हाला येऊन? छान वाटतं बाबा. अगं मावशी नंतर खाली इच्छा लागते येण्याची ना मावशी, खाली येण्याची इच्छा लागते ना. हो मावशी किती बघा किती वयस्कर तरी चढतात. नाही तर आताची जेवण पोरा नाही ना, मग दम लागेल. खूप छान वाटतं. हां बघा दम मावशी. लागत नाही, काय होत नाही. चला मावशी भेटू वरती मग. दोन मावशी बघा चालत आलेत ते बा ना, जिद्द लागते जिद्द. मावशी तुमची वय किती आहे? हा? तुमची वय किती आहे? माझं हां 55. 55 आहे का? बघा 55 वर्षाचे तरी रायगड चढतात. रायगड चढणं का सोपं नाही आहे. मला नाही दम लागला. चला विषय तुझा काय विषय आहे माझा? हा तुझा काय विषय आहे बाई नी तू याची नावं नको ढकलो. सरळ सांग मला दम लागले. बोल ना आता. निसर्गाचा आनंद आहे. हा बरोबर भाई. बघ किती दुःख तू निसर्गाचा आनंद देतो ना. आम्ही बघत चाला लागल्या. आज दम लागले त्याने सांग. हा ग टकमकटोक दिसत होता. आता टकमकटोक डायरेक्ट गायब झाले. कुठे होतो मला पण नाही माहिती. पापी माणसावरती गायब नव्हतं. सॉरी मला चुकी झाली बाई. मला पापी बोलते. तू कधी पापी आहे त्या बघ ना. वातावरण पूर्ण ढग खालती आलेत. असं वाटतं मी ढगानं, पण सध्या तर मी पायरीवर उभा आहे. पण असं वाटतं ढगानं उभा. सागर काय बोलू शकतं निसर्गाबद्दल? एक दिवस का ढगानं होतं नाही तर ढगान करायला वेळ लागले भाई. चंद्रीला पण ढगानच होतो. होता ना. हा. पोचलेला डायरेक्ट तिथून पाय टाकला असता तर देवाचं नाही. एमदेव रेड्या बसून येतो मग सागरने साईडला म्हस बांधून ठेवली. मग तो कसा रेडा म्हशी होते बाई. टेक्नॉलॉजी मग मरता वाचलो. तिथं लाव. आरती चालू, आरती. चला आरती चालू आहे. जल्दी चला मित्रांनो, आरती चालू. जाऊ लवकर. खूप नशिबानं वाटतं सगळं भेटतं आता आम्हाला. दर्शन सगळा गोंधळ चालू आहे. मित्रांनो, तर आम्हाला इथे मुक्काम करायचा आहे. तर आम्ही इथे पोचलो आता. तर बघू शकाल समोर आहे समाधी महाराजांची.
समाधी आणि साईडला रायरेश्वराचं मंदिर आहे. टेन लावणार आहे आणि समोरच महाराजांची समाधी आहे. म्हणजे सकाळूच टेनच्या बाहेर निघल्या महाराजांचं दर्शन होईल. 1 घंटा झाला यानंतर टेन लावायला लावायचा पत्त्या नाही. सागर काय विचार आहे तुझा? या आणू का बोल तनसप आणू का? तनसप नको ना, याला तनसप नाही पाहिजे. ते तुला काय पाहिजे? पण पाणी प्यावं लागतं म्हणतो. तर जरा टाइम मी पण पाणी पिणार आहो. तर तुम्हाला इकडूनचा रायगडाच्या इकडून समोरचं वातावरण दाखवतो बघा. वाव, व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. पण बघा कमबॅकीचं वातावरण, बाबा असं वाटतं जावा नाही तुम्ही पण काय सांगू. तर महाराजांची समाधी बघा किती भारी सजवले. तर असं वाटतं तिथे जाऊन बसावा. नको जाऊन ते झोपायचा पण मागून नाही जात. सकाळ आणि सकाळ जरा असं दर्शन भेटत. तसं पण टेनमधल्या बाहेर निघल्या दर्शनच भेटणार आहे. आता पण घेतला म्हणजे येता. सागर काय बोल ना तू, 2 शब्द तर बोल. मित्रांनो तर बघा आम्ही टेन लावले म्हणजे पाणी पडणारे आम्हाला टेन्शन नाही भाई. अशी तारपत्र टाकले. याला तर सदून काल झोपत झाले असते. बोलतो मी झोपताव. सागर बोलतो मी आता आनंद घेताव. हा बोल ना. बघ ना भाई, बघ ना गजब भाई. पण थोडंसा कॅमेरा अलग दिसतं पण समोर बघा मजाच अलग भाई. मी पण सांगतो. आता तू विचार कर, सकाळच्या 10 मधून आपण झोपून उठू, हा समोर दर्शन होईल आपल्याला. पण नशिबाव 2 दिवस 2 दिवस डायरेक्ट चालू दर्शन होईल ना भाई. रायगडावर ना फक्त राज्याभिषेक सोहळ्यात दिवशी बसलेला राहून देतात, बाकी कवा पण नाही राहून देत ना सागर. 1 दिवस आहेत भाई. मगून सांगता. अरे तुम्हाला काय सांगू माहिती आहे का, मी आणणार नव्हतो पण सकाळ खरा सांगू का, हाय जो पण इच्छा आली भाई राज्याभिषेक सोहळा चुकवायचा. तू बरोबर नाही वाटत. काल मी मुद्दाम जायचा वाना सांगला पण आता भाई मला माहित हो तुझी इच्छा आहे म्हणून तू झोपला नाही, म्हणून तू जागा होता. तुझी इच्छा नव्हती तर तू झोपलाच ना. मी बोललो जाम तुला बोललो ना याची इच्छा आहे बरं यायची. इच्छा फुल होती रे भाई, कारण की मजा येते. अरे एक मग करू तर नको जाऊ पण आवडी इच्छा होती ना याची भाई. मी ऐकलं तो मी बाहेर बसल्या मला फोन जया कुठं बोलतो, उठलास का नाही बोलतो. ना बरा चांगला सागराने एकी पण नाही मग कसं मला आणखी माना भेटला याचा. ते चोरे ना आजचा यो ब्लॉग तर आता आम्ही आताच एंड करणार आहे. तुम्हाला उद्या समोरून दाखवू समाधी ना सागर. काय तुझं म्हणणं काय? थांब जरा ते लावले 100%. हां समोर जाऊ दर्शनाला जाऊ तवा तेव्हा तुम्हाला दाखवू. तो ब्लॉग उद्या वेळा का भेटेल ना, म्हणजे दुसरा नेक्स्ट पार्ट ना. दुसऱ्या ब्लॉग मध्ये. हां ठीक आहे. काय बोलते सागर? काय बदला काही नाही बोल ना आता काय. अरे पम्या तुझ्यावरून काहीतरी बोलली आहे का बोलतो पम्या फक्त बोलतो कॅमेरा चालू ठेवतं ना, काय बोलायचं काम नाही करीत. तुझ्यावर मध्ये बोल ना आता. हा म्हणजे तू पम्याची घट होते का? तुम्हाला बोललो ना रे. काय बोलला? काही नाही. बघा समोरून टेन कसा लावले ना, आता जागा बघा. तर 5-6 माणसं तर आराम के साथ झोपू शकतात. घाण तर आवरी आहे ना, कारण की आम्ही चंद्री गडावर गेलो ना तेव्हा घेऊन गेलो, मग तीच घाण त्यांनी गेले. आता ही बॅग बघा आमची. तर खायला पाहिजे जयेशनी तर भरपूर आणले. तसं का जयेशनी कुठं बाहेर गेले, शेंगदाणे पण आणले, चिवडा आणले, शिरकण पण आणले. आम्ही शिरकण खूप झोप आले. आईला झाड पण नाही कुठं, झाडा गेलेला झोपाला रास होऊन लागते ना, गरमी पण दौरीच करते. सागर काय बोलू शकतेस झोपाबद्दल? ना नको बोलू मग. सगळी वाटलं कोणी उन्हाने उन्हाने सागरची वाट ठेवली आहे काय? मित्रांनो 5 मिनटं झोपत 5 मिनटं उठत 5 मिनटं झोपत 5 मिनटं उठत. तसं करता किती वाजले रे? 3 वाजले. मला आता भूक लागले. तर शेंगदाणं चिवडा याला तर भूकच लागले साधून काल. मित्रांनो पब्लिक बघा, पब्लिक आहे पब्लिक मित्रांनो. हे आपले तीन धुरंधर चालतात. शिवशंभो मर्दानी आखाडा नवी मुंबई. शिवशंभो मर्दानी आखाडा नवी मुंबई. जय भवानी. रणवाद्य सुरू ठेवा. बसून वाजवा किंवा फिरून वाजवा.
धर्मवीर शिवकालीन युद्ध कला उदगाव यांनी तयार राहायचं यानंतर हे 5 मिनिटांना वातावरण चेंज. टायगर नगरखान्यामध्ये तुका बघा तुका नगरखाना बघा भरले निसता नगरखाना मला टेंट टाकायला लागतील आपलं कसं सगळा काम 5 मिनिटात सगळा काय निघत ऊन होता आता डायरेक्ट पाणी येतं. 2 मिनिटांना वातावरण चेंज होतं. भाई तो कुटुंब बघायला म्हणणार फक्त रायगडच बघायला भेटेल. तुम्ही गेल्या मजा आला सगळी परत टेंट बोलो त्याला टेंट दाखवलं तर नाही बोलते. अरे भाई सगळी इकडून तिकडे पलत पाणी आली त्याचं त्यांनी टेंट टाकासाठी सगळी पलतान भक्तिशक्ती मर्दानी आकाराचा आतमध्ये ते बघ भाई सगळी पलतान आम्ही पण पलतो कारण की आमचा टेंट त्याचा उघडा ठेवलेला. मगाशी मर्दानी केला अख्खा हा पडला होता बघण्यासाठी तर पाऊस आला सगळ्यांची पलावपाल चालले कारण की सगळ्यांचे टेंट टाकायला पाहिजे कारण की झोपाची व्यवस्था नीट झाली पाहिजे. तर टेंट ओला झाला तर आम्हाला पण बाहेर झोपायला लागेल. मग कोणत्या टेंटमध्ये घुसून झोपा आम्ही पण. अरे काय नाही जागेल मला ना मला धावचं आणता नाही मगच आणतात नाही झोपी. मित्रांनो अरे पाणी भरायला लागलं ना भाई आमचा हाल बघ अख्खा टेंट मध्ये पाणी आता झोपाचा कुठं ना भाई मी बघा कसा आता जागर कुठं झोपायचा बघे आमचा हाल. वाव व्हेरी ब्युटिफुल वाव. इकडे तिकडे पाणी निघता इकडून कमी पाणी येईल इकडून जास्त येईल. देख कसा हिलताय साप हे देख. अरे भाई तर सिरियस विषय चालू आहे ना निघता हसायला दिसले. अरे भाई आता विचार भरल्या नृत्य झोपायचं कसं ना भाई पावसाने मध्ये एटेन न्यावं मध्ये ट्रॅकिंग करायला एटेन आवरा भर पाणी पडतं तरी आम्ही झोपल्या मला टेंट मध्ये पाणी इकडे पाणी भिजल्या तरी झोपल्या इथं निर्लज्जासारखे ना बाहेरचे पाणी येतंय. मला करायला कसं वाटतं हर्षा. अरे कसं वाटतंय मग भारी ना एकदम. अरे भाई 2च मिनिटं झाल्या तिकडे गेले मस्त ऊन भरला कडेवर काय नाही पाणी येणार 2च मिनिटां पाणी सगळं चड्ड्या ओल्या. देव पण बोलले पापे येले ना कारले ते गेले गेले तिथून रिटर्न. अरे दर्शन पण घेऊन दिला नाही. 2 धरून 100 वाला रेगळ घेऊन आम्ही इकडे तलाव भरले कसा इथं झोपले आम्ही मस्त आहे की तेव्हा गोपीन जाईल. अरे वाट नाही मग झाट लावा टाकून बाहेर राहा तुम्ही उभा हातून गरज काय. अरे तो भिजलेला इकडून पाणी येतं तिकडून पाणी येतं. जया तलाव भरले. अरे असंच आहे आता तुम्ही रेनकोट घेतला ना किरकाव झोपाचा.
मित्रांनो भर तल्या तिथं आम्ही बसलोय बघ कसं मॅगीचं काम कसं तडका आला एकदम ट्रेकिंग केलं पण मजा आली आज नाही मजा आली या का म्हणशील कसा बर्फाने चिवडा पाणी आले काय धंदा आहे बुरीवर नाही आज झालंय मित्रांनो त्याचं हलकावत नाही झालं ते बघ कसं पाणी मित्र ही मॅगी खातो एवढा चिवरा खातो ना काही तरी बरी पेटली कोरोना काही टेन्शनच नाहीये किंवा पावसाच्या पाण्यात मॅगी पाहिजे घेतली आता दोन शब्द पाहिजे ती गेली नेटवर्क आता स्टोरी काय टाकायची 2 शब्द मा तुम्ही लगेच का टाकला मसाला चव येईल ना. जागा नाही सुब्बा जागा जागा सुप तुझा अरे भाई अरे आता 10 मध्ये पाणी झाले अहो झोपावतो त्या विचार पाडला ना यांचा काच काय धंदा ते बघा ना या कसा झोपाचा आता कुठे काय करू चादरी पण नाही आणली सपोर्ट होतोच भिजला राहून दे सर गुड मॉर्निंग. नो प्रमोद आणि विनय नंतर येणार होते ते आले देखील. हात केला नाही मित्रांनो जय शिवराय मित्रांनो. फुल पाऊस होता या ना आम्ही भिजलं आता त्यांचं नशीब लयच चांगलं आहे त्याल्यात मल्यात. तर आता जय शिवराय मित्रांनो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. उद्या तुम्हाला दुसरा ब्लॉग बघायला भेटेल, दुसरा पार्ट बघायला भेटेल, नेक्स्ट पार्ट. तर नक्की तो देखील बघा कारण की जास्त आहे ना उद्या मस्त मैदानी खेळ चालू होतील ते दाखवू तुम्हाला. राज्याभिषेक सोहळ्यात निमित्त सर्व काही दाखवू तुम्हाला काय काय होणार आहे ते. तर नक्कीच तुम्ही दुसरा पार्ट बी बघू शकाल.